नमस्कार, स्वागत आहे तुमचं lokmat.com मध्ये। मी प्रशांत बदाने। तुम्ही माझ्या मागे जो बोर्ड पाहताय हा बोर्ड आहे भारतीय कपास निगम लिमिटेड म्हणजेच सीसीआय। जनरली खानदेशातील शेतकऱ्यांचा कापूस जेव्हा उत्पादित होतो आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था जेव्हा सुरू होते त्यावेळेस हे सीसीआय चर्चेत येतं। पण या वर्षी अशी परिस्थिती आहे, कदाचित हा बोर्ड तुम्हाला जिनिंग मध्ये दिसणार नाही, कारण सीसीआय ने या वर्षी कापूस खरेदीसाठी जिनरसाठी ज्या काही निविदा प्रक्रियेच्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या जाचक आणलेल्या आहेत आणि त्यामुळेच संपूर्ण देशभरातील जिनर्सने सीसीआय विरोधात लढा उभारलेला आहे आणि कापूस खरेदीच्या प्रक्रियेमधली जी निविदा प्रक्रिया असते त्यावरच जिनर्सने बहिष्कार टाकलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावर्षी कापूस कोंडी होऊ शकते आणि हा विषय जिनर्स असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील, या साऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे। म्हणजे यावर्षी केंद्र सरकारने कापसासाठी 8,100 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे आणि सीसीआयच्या माध्यमातून हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळू शकतो। परंतु आता सीसीआयने जे आडमुठेपणाचं धोरण घेतलेलं आहे त्यावर जर मार्ग निघाला नाही तर शेतकऱ्यांना हमीभाव तर सोडा, पण घरात आणलेला कापूस विकणं देखील कठीण होणार आहे। नेमकी या साऱ्या विषयासंदर्भात जिनर्सची काय भूमिका आहे, ही भूमिका जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष संचालक आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल, या वर्षी सीसीआय आणि तुमचा जो संघर्ष आहे तो सुरुवातीपासूनच दिसून येतोय। या वर्षी निविदा प्रक्रियेवर जो तुम्ही बहिष्कार टाकलाय, काय त्याची कारण आहेत, काय सांगता येईल? याला मुख्य कारण असं आहे की यावर्षी सरकारने 8,100 रुपये क्विंटलचा भाव केलेला हमी भाव, त्यामुळे सीसीआयला पूर्ण कापूस खरेदी करावा लागेल। म्हणजे 80% 70% पर्यंत सीसीआय खरेदी करेल। परंतु यावर्षी ज्यांनी टेंडर काढले त्या टेंडरमध्ये मागच्या वर्षापेक्षा खूप जाचक अटी या टेंडरमध्ये टाकलेल्या आहे, ज्याच्यावर आमचा मोठा आक्षेप होता। आम्ही वेळोवेळी त्यांना पत्राद्वारे मेलद्वारे विनंती केली आणि प्रत्यक्ष चर्चा केली, परंतु अजूनपर्यंत त्याच्यात काही मार्ग निघालेला नाहीये। त्यामुळे पूर्ण भारतातील 98% जिनर्सनी या कामावर बहिष्कार टाकलेला आहे। आम्ही केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली। उद्या 11 तारखेला दिल्ली येथे आमची मीटिंग आहे। मीटिंगमध्ये बहुतेक सन्माननीय तोडगा निघेल अशी आमची खात्री आणि आशा आहे। आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत। नेमक्या काय जाचक अटी शर्ती आहेत? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी लीन पर्सेंटेज वाढवला, दरवर्षी ते वाढवत आहे आणि कापसामध्ये असं काही नवीन व्हरायटी आलेली नसतानाही दरवर्षी ते लीन पर्सेंटेज वाढवता। अजून कापूस शेतामध्ये त्याच्या अगोदरच आपण कसं काय सांगणार का ते लीन पर्सेंटेज वाढून आलंय, त्याच्यामुळे त्यांनी ती एक सगळ्यात महत्वाची अट आहे। दुसरं, आपल्याकडे जो ट्रॅश पर्सेंटेज आहे तो जास्त येतो आणि ते दरवर्षी कमी कमी मागतात, परत शॉर्टेज कमी हे करतायत। आमची दुसरी मागणी ट्रॅश मध्ये थोडं जसं जेवढं येते तेवढं तुम्ही घ्या बुवा, त्याच्यामध्ये अजून कमी मागताय आणि ते आम्हाला जिनिंग वाल्यांना डेबिट नोट येतो त्यामुळे आम्हाला तो एक मोठा प्रॉब्लेम आहे। तिसरी गोष्ट, फायरचा जो एनओसी मागता येते, आमच्याकडे सगळं सिस्टम आहे ऑलरेडी, सगळं काय बरोबर आहे, तरी त्याच्यासाठी ते एक फायर एनओसी पाहिजे त्यांना। ती फायर एनओसी आणणं खूप अवघड आहे ते, कारण लोकलमध्ये फायरचे इन्स्पेक्टर कोणी राहत नाही लोकल अथॉरिटीला। मग ते एकच ठिकाणी जावं लागतं आम्हाला, मालेगावला तिथं, आणि ती घेणे खूप अवघड आहे। तिसरी अट त्यांची, काही तुमच्या त्रुटी आढळल्या तुमच्या कारखान्यामध्ये तर तुम्हाला डायरेक्ट ते बंदी टाकतील, तुमच्याकडे बंदी टाकता येते। 3 वर्षासाठी सस्पेंड करण्यात बॅन करण्यात येणार आहे कारखाना, तर ती अट जाचक आहे आमच्यासाठी। आता या साऱ्या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर जे ट्रम्प टेरिफची एक बाब पुढे येत आहे त्याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने 31 सप्टेंबर पर्यंत कापसाच्या किंवा इतर गोष्टींवर जे आयात शुल्क आहे तर ते कमी केलेलं आहे। त्याचाही परिणाम कापूस बाजारावर होणार आहे। ती एक डोकेदुखी असतानाच परत सीसीआय अशी आडमुठेपणाची भूमिका घेते। तर कापूस कोंडी जी होणार आहे या संदर्भात सरकारच्या भूमिकेविषयी काय वाटतं तुम्हाला? सरकारने जे आयात शुल्क 31 डिसेंबर पर्यंत माफ केलेलं आहे, त्यामुळे जो आयात होणारा कापूस मोठ्या प्रमाणात आयात होणार आहे भारतामध्ये, त्यामुळे प्रायव्हेट मार्केटमध्ये कापसाचे रेट 7,000 ते 71 रुपये राहण्याची शक्यता आहे आणि सीसीआयचे रेट 81 रुपये 8100 रुपये राहणार आहे।
तर हा भाव फरक खूप मोठा आहे. तर शेतकऱ्याने सीसीआय कडे कल राहील कापूस खरेदीचा, पण सीसीआयच्या जारच्या अटींमुळे टेंडर भरण्याचा मी असमर्थ आहे. तर यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. जर शेतकऱ्यांना वाचवणं असेल तर सीसीआय मार्फतच खरेदी करणं योग्य राहील. आता समजा सीसीआयने जर एक पाऊल मागे नाही घेतलं तर केंद्र सुरू होऊ शकणार नाहीत. शेतकरी स्थानिक बाजारात कमी दरामध्ये कापूस विकू शकत नाही. तुम्हाला तो कापूस घेणं शक्य नसेल तर एकंदरीत तुमच्या व्यवसायावर देखील काय परिणाम या साऱ्या गोष्टींचा होऊ शकतो? आता पहिले तर आमचं हे जे 11% त्यांनी इम्पोर्ट ड्युटी बंद कॅन्सल केली आहे 31 डिसेंबरपर्यंत. त्याच्यामुळे तर पहिले आमच्या आम्ही ज्युनिंग व्यवसाय करूच शकत नाही. ते मार्केट इंटरनॅशनल मार्केटला आणि याला आपण मॅच होणार नाहीये. आणि दुसरं, जर कधी सीसीआयने खरेदी केली नाही तर जिनिंग तर आमचं पूर्ण इलेक्ट्रिसिटी पूर्ण लागणार आहे, लेबर पूर्ण आमचे बसून राहणार आहेत. आणि जसं शेतकऱ्यालाही मोठा प्रॉब्लेम होणार आहे तसं जिनिंग उद्योगालाही मोठा प्रॉब्लेम होणार आहे. त्याचे बँकेचे हप्ते शिल्लक आहेत ते भरल्याला त्याला त्रास होणार आहे. इकडे तुमचा व्यवसाय करता येणार नाहीये आणि परत जे सीसीआयचा जो जॉबवर करायला आम्हाला मिळणार होता तोही आम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे जिनिंग खूप मोठ्या संकटामध्ये सापडणार आहे जिनिंग उद्योग. जैन साहेब, साधारणतः खानदेशातल्या किती जिनर्सला हा फटका बसू शकतो आणि त्यावर किती लोकांचा अर्थकारण आहे? साधारण हा आकडा कितीच्या घरात आहे? खानदेशात 150 जिनिंग प्रेसिंग कारखाने आहे, परंतु सीसीआय मध्ये 90च कारखाने चालतात आणि एका कारखान्यात साधारण 50 ते 60 मजूर असतात. तर 4,500-5,000 हजार मजुरांचा हा प्रश्न आहे आणि खानदेशातील सगळ्या शेतकऱ्यांकरता मोठा अडचणीचा प्रश्न होणार आहे जर खरेदी वेळेवर सुरू झाली नाही. आणि हा प्रश्न जर चिघळला तर शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होणार आहे. म्हणून आमची सरकारला आणि सीसीआयला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यात चांगला तोडगा निघावा. आपण बघू शकतो खानदेशातल्या सुमारे 150 जिनिंगला या साऱ्या निर्णयामुळे थेट फटका बसू शकतो. जसा जिनिंग व्यावसायिकांना याचा फटका आहे तो तसा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आहे. आता उद्या या साऱ्या विषयासंदर्भात देशभरातले जे प्रमुख जिनर्स आहेत त्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांसोबत बैठक आहे. या बैठकीमध्ये या महत्वपूर्ण विषयावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.